बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता थेट जाणार आहोत पुण्यामध्ये, कारण सारसबागेमध्ये 28 वर्षांपासून पार पडणारी दिवाळी आणि दिवाळी पहाट यामध्ये कोणताही खंड हा पडलेला नाहीये। उद्योजकांपासून ते सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आयोजकांकडून या दिवाळी पहाटची तयारी ही पाहायला मिळते। समाज माध्यमांमध्ये एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आणि त्यातनं आयोजकांना धमकीवजा इशारा देण्यात आला होता। मात्र पुणे पोलिसांनी यात हस्तक्षेप केला आणि ही दिवाळी पहाट ही नित्यनेमानं घेण्याच्या सूचना केल्या। तर दुसरीकडे आमचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला विरोध नाही, मात्र त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी व्यक्तीच्या लोकांना विरोध आहे। त्यासाठी आम्ही हिंदूंना इकडे येण्याचं आवाहन केलेलं आहे। आम्ही कार्यक्रमात सहभागी होणार आणि जर काही चुकीचं झालं तर आमच्या पद्धतीनं कारवाई करणार असा इशारा हिंदू संघटनांनी दिलाय। एकीकडे पुण्यामधल्या दिवाळी पहाट या सारसबागेत होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात हिंदू संघटना आक्रमक झालेली आहे। या संदर्भातला आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे हिनं। पुण्यातील सारसबाग ही एक ऐतिहासिक बाग आहे, जिकडे पेशवेकालीन मंदिर देखील आहे। गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास 28 ते 29 वर्षांपासून याच सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो। पाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम इथे पार पडतो आणि जवळपास पहाटेच्या 3, 3:30, 4 वाजल्यापासून लोक, खास करून जे मुलं आहेत, युवक आहेत, ते इथे यायला सुरुवात होते। पण या कार्यक्रमावरती खरं तर पहिले काही हिंदू संघटनांकडनं आक्षेप घेण्यात आलेला होता आणि तो बंद करण्याचा मागणी खरं तर त्यांनी केलेली होती। सकल हिंदू समाज असू दे किंवा पतित पावन संघटना असू दे, या ज्या हिंदू संघटना आहेत त्या संघटनेची फक्त एकच मागणी होती की या कार्यक्रमाद्वारे जे इतर धर्मीय किंवा मुस्लिम लोक जे बाहेर बसतात आणि जिहादी काम करतात ते होऊ नये, म्हणून या सारसबागेत होणारे जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात यावा। परंतु पुणे पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करून की हा सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडेल आणि या कार्यक्रमामध्ये कुठलेही वेगळ्या गोष्टी होणार नाहीत किंवा गैरप्रकार कुठला होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली। आणि आपण बघू शकतोय की स्टेज बांधण्याचं काम जे थांबवण्यात आलेलं होतं ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे आणि उद्या नियमित वेळेत किंवा दरवर्षी जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो तो पुन्हा एकदा होणार आहे। खरं तर हिंदू संघटनेने या कार्यक्रमाचा विरोध केलेला होता, पण पुणे पोलिसांनी याच्यामध्ये मध्यस्थी करून तो कार्यक्रम आता पुन्हा होणार आहे असं चित्र इथे दिसून येत आहे। मात्र वारंवार या गोष्टी ज्या सारख्या वर येत आहेत ते पुणेसारख्या सांस्कृतिक शहराला किती साजेचं आहे आणि जे आपण सामाजिक बांधिलकी म्हणतो किंवा जे सामाजिक शांतता आहे ती भंग होते का असा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।